ज्येष्ठ अधिक अमावस्या 2026 तारीख शुभ मुहूर्त आणि दान पुण्याचे महत्त्व जाणून घ्या। सनातन धर्मात अमावस्या नवचंद्र तिथी ही आत्मशुद्धी, पितृस्मरण आणि आध्यात्मिक साधनेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। जेव्हा ही अमावस्या अधिक मासात येते तेव्हा तिचे महत्त्व अनेक पटींनी वाढते। वर्ष 2026 मध्ये ज्येष्ठ अधिक अमावस्येचा पवित्र दिवस सोमवारी येत आहे। सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हटले जाते। धार्मिक मान्यतानुसार हा दुर्मिळ योग साधारणतः दर 3 वर्षांनी एकदा येतो। या दिवशी पवित्र स्नान, दान, जप, तप आणि निस्वार्थ सेवेने मिळणारे पुण्य अनेक पटींनी वाढते। ज्येष्ठ अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात आणि तो भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। हा संपूर्ण महिना भक्ती, आध्यात्मिक शिस्त आणि पुण्यकर्मांसाठी अत्यंत शुभ मानला जातो। त्यामुळे या महिन्यात येणारी अमावस्या भक्तांसाठी विशेष आध्यात्मिक लाभ देणारी ठरते। ज्येष्ठ अधिक अमावस्या 2026 कधी आहे? दृक पंचांगानुसार वर्ष 2026 मध्ये ज्येष्ठ अधिक अमावस्या 15 जून 2026 सोमवार या दिवशी साजरी केली जाईल। अमावस्या तिथी प्रारंभ 14 जून 2026 दुपारचे 12:19 वाजता। अमावस्या तिथी समाप्त 15 जून 2026 सकाळी 8:23 वाजता। जून 15 रोजी सूर्योदयाच्या वेळी अमावस्या तिथी अस्तित्वात असल्यामुळे या दिवशी पवित्र स्नान, पितृतर्पण, दान आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते। अधिक अमावस्या दर 3 वर्षांनी का येते? हिंदू पंचांग चंद्राच्या गतीवर आधारित आहे, तर ग्रेगोरियन कॅलेंडर सूर्याच्या गतीवर आधारित आहे। चांद्र वर्ष सुमारे 354 दिवसांचे असते। सौर वर्ष सुमारे 365 दिवसांचे असते। दोन्हीमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक असतो। हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास म्हणतात। त्यामुळे अधिक मास आणि त्यातील अमावस्या साधारणतः दर 3 वर्षांनी एकदा येते। हा कालखंड आध्यात्मिक प्रगती आणि पुण्य संचयासाठी अत्यंत शुभ मानला जातो। अमावस्या तिथी वेळ ज्येष्ठ अधिक अमावस्येचे धार्मिक महत्त्व। अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असल्यामुळे अधिक अमावस्या सनातन धर्मात अत्यंत पुण्यदायी मानली जाते। धार्मिक मान्यतानुसार या दिवशी केलेले दान, जप, तप, सेवा, धार्मिक अनुष्ठान अक्षय पुण्य प्रदान करतात। हा दिवस भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी आणि जीवनातील दुःख दूर करण्यासाठी विशेष शुभ मानला जातो। या दिवशी काय करावे? विष्णू सहस्रनामाचे पठण, श्रीमद्भागवत कथाश्रवण, भगवान सत्यनारायणाची पूजा, भगवान विष्णूंच्या नामाचा जप। हिंदू परंपरेनुसार भगवान विष्णू या दिवशी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। ज्येष्ठ अधिक अमावस्येची पूजा विधी 1. ब्रह्ममुहूर्तात स्नान, सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा। शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करा, अन्यथा स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करणे शुभ मानले जाते। 2. सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा, स्नानानंतर सूर्यदेवांना जल अर्पण करून व्रताचा संकल्प घ्या। 3. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा, पूजेच्या वेळी पिवळी फुले, चंदन, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा। 4. मंत्रजप करा, ओम नमो भगवते वासुदेवाय। 5. तुळशी पूजन, या दिवशी तुळशी पूजनाचे विशेष महत्त्व आहे। सकाळी आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा। पूर्णविराम पितृतर्पण, दुपारी दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना तर्पण आणि प्रार्थना अर्पण करा। 7. पिंपळ वृक्षाची पूजा, संध्याकाळी पिंपळाला जल अर्पण करा, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, पिंपळाची प्रदक्षिणा करा। असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात। ज्येष्ठ अधिक अमावस्येला दानाचे महत्त्व। सनातन धर्मात दानाला सर्वोच्च मानवी गुण मानले जाते। ज्येष्ठ अधिक अमावस्येसारख्या पवित्र दिवशी केलेल्या दानाचे फळ अनेक पटींनी मिळते। धार्मिक मान्यतानुसार अधिक मासात केलेले दान, जप, तप, सेवा अक्षय पुण्य प्रदान करतात। या दिवशी कोणते दान करावे? अन्नदान, जलदान, गरिबांना वस्त्रदान, गरजू लोकांना भोजन, दिव्यांग आणि निराधारांची सेवा। ज्येष्ठ महिना वर्षातील सर्वात उष्ण काळ मानला जात असल्यामुळे पाणी आणि अन्नदान विशेष पुण्यदायी मानले जाते।